तर दिवसभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत सविस्तर। सुरुवातीलाच बातमी येते नाशिक शहरातून, कारण नाशिक शहराला पावसानं झोडपून काढलेलं असून मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। गोदावरी नदीच्या काठावरती पार्क केलेल्या अनेक वाहनांच्या ज्या गाड्या आहेत त्या पुराच्या पाण्यासह त्या ठिकाणी त्याला वेढा पडल्याचं दिसतंय। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली वाहनं बाहेर काढण्याचे प्रयत्न स्थानिक यंत्रणांच्या मदतीने त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं आपण यावेळेला पाहतोय। नाशिक शहरातली ही दृश्य बऱ्याच गोष्टी सांगून जाणार आहेत। त्या ठिकाणी संततधार सुरू असलेल्या पावसाचा वेढा आणि त्यानंतर जे पाणी शहराच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे त्याचा थेटपणे वेढा तिथल्या अनेक वाहनांना पडल्याचं दिसून येत आहे। नाशिकमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असताना याचा फटका अनेक वाहनांना बसत असल्याचं दिसतंय। तर स्थानिक यंत्रणांच्या मदतीने पाण्यामध्ये अडकलेली वाहनं सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं आपण बघतोय। नदीकाठच्या वाहनांना पाण्याचा खास करून वेढा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि मग त्या गाड्या योग्य रीतीने बाहेर काढण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक नागरिकांना आणि तिथल्या यंत्रणांच्या मदतीने करावे लागतानाची ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक ठिकाणी तर सखल भागात पाणी शिरलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, वशिष्ठी आणि जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत, तर संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। माखजन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे, तर पालशेत बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं, तर साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय। चिपळूणमधील नाईक कंपनी परिसरात वशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात नवी माहिती दिली आहे। दिल्ली दौऱ्यावरती असलेल्या फडणवीसांनी शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर सध्या टीकेची झोड उठवली जाते। तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर लवकर लवकर, हे असं नाही चालत। ठरलंय ना, झालं नाही ना अजून, झालं की बोलू आपण। असं मी गेले महिनाभर ऐकतोय ठरलंय ठरलंय ठरलंय। दामिनी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। मंत्रिमंडळ अभी तक बनता नाही। प्रशासनावरती वचक व्हायला पाहिजे, जी दुर्दैवानी झालेली नाहीये। आमची अपेक्षा होती की ही दिल्ली वारी तरी देखील किमान मंत्रिमंडळाची वारी होईल, पण तेही होत नाहीये। याचा अर्थच असा आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ह्याच्यामध्येच जे खोळंबा चाललेले आहेत, त्यात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम ह्या ज्या मंडळींनी केलेलं आहे। आणि म्हणून आमची विरोधी पक्ष या नात्याने मागणी आहे, तातडीने मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे। मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात असल्यानं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बचावासाठी पुढे आले। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मंत्रिमंडळ विस्तारावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुठंही म्हटलेलं नाही, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं फडणवीसांनी सांगितलं। सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही। त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही। म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू। शिंदे गटाकडून सातत्यानं मंत्रिमंडळ विस्ताराचे वायदे केले जात असल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सचिवांनाच अधिकार द्या म्हणत टीका केलेली होती। त्यावर देखील फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिलंय। माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते, त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त क्वासाय ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिले आहेत। आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते, त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते। ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे
क्वासाय ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात. ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून सध्या टीकेची झोड उठवली जात असतानाच आता फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा वायदा केलाय. त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळेल हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंत्रिमंडळ विस्तारावरून आता खडसेंनी टीका केलेली आहे. शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र त्यांनी सोडलंय. 2.5 वर्ष सरकार टिकेल असं वाटत नाही. निवडणुका लागल्या तर आश्चर्य नाही. सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नसल्याची देखील टीका खडसेंनी केली आहे. अजून 2.5 वर्ष बाकी आहे. 2.5 वर्ष सरकार चालतील असं मला तरी अजिबात वाटत नाही. काय म्हणतात की सरकार नावाची चीज आता अस्तित्वातच नाही असं स्थिती आहे. बरोबर महिन्याच्या वर आता 37 दिवस झाले असतील, 36 दिवस झाले. या राज्यामध्ये अजून पूर्णतः मंत्रिमंडळ नाहीये. दोघं लोकांचा कारभार सुरू आहे. निर्णय घ्यायला या राज्यामध्ये आज कुणीही नाहीये. राज्यमंत्री नाहीये, मंत्री नाहीये. मुख्यमंत्री स्वतः याबाबत निर्णय प्रत्येक बैठक घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे. नवी दिल्लीमध्ये आज नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर झालेल्या फोटो सेशनमध्ये एकनाथ शिंदेंना योग्य स्थान दिलं गेलं नसल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. या फोटो सेशनमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे 3ऱ्या रांगेत होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान फोटो सेशनमध्ये शिंदे 3ऱ्या रांगेत असले तरी प्रत्यक्ष बैठकीत मात्र ते पहिल्या रांगेतच असल्याचा फोटो देखील समोर आलाय. तर रोहित पवारांनी एकंदरीत त्यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झालंय. यापुढे असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल अशी अपेक्षा करूया. रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये हे नमूद केलंय. औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले त्यावेळी 2ऱ्या रांगेत उभं केलं तरी त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला 3ऱ्या रांगेत जाऊन उभं राहायला लागले. परिस्थिती किती बदललेली आणि महाराष्ट्र किती झुकलेलं आहे हे आपण पहा. देशाचे पंतप्रधान ज्या ज्या इतर देशांमध्ये जातात तेव्हा ते संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे की ते सर्वात पुढे असतात. आणि आपल्यातल्या काहींची मानसिकताही अशी आहे की मी माझा मतदारसंघ, माझा तालुका, माझा जिल्हा, माझा कुटुंब यामध्येच ते रमतायत. तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की विचार करायचा असेल तर देशाचा करा. राज्य मोठं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र राज्य 1 नंबरला हे सगळ्यांना माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेमधील शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं गेल्या 6 महिन्यांपासून राज्यामधील 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं. यात श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाचाही समावेश होता. या संदर्भात बोलताना पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढणार आहोत. जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल असंही फडणवीस यांनी म्हटलंय. या 16 मतदारसंघामध्ये बारामतीचाही समावेश असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सप्टेंबर महिन्यात बारामतीच्या दौऱ्यावरती येणार आहेत. भारतीय जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेचे मतदारसंघ त्या ठिकाणी होता. पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत. त्यामुळे जे आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच खर्ची घालणार आहोत. आमच्या या 16 मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये
बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे तो मतदारसंघ ही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघामध्ये आहे. या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत. निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिलाय. त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येतील. दरम्यान मनीषा कायंदेंनी फडणवीसांवरती टीका केलेली आहे. आधी मंत्रिमंडळ तयार करा, नंतर 2024 लोकसभेचा विचार करा, असा घणाघात त्यांनी केला. शिंदे गटाला अजूनपर्यंत शिवसेना पक्षाचा अधिकृत दर्जा मिळाला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तो शिंदे गट आहे, तो शिवसेना नाही. कारण याचा फैसला अजून कोर्टात बाकी आहे आणि त्यांना चांगलं माहिती आहे की हे सगळं चित्र काय दिसतंय. म्हणून रोज उठून तारखा घोषित करतायत. मंत्रिमंडळ पहिले मंत्रिमंडळ तर करा. ते 2024च्या गोष्टी आता का करताय? 2024 मध्ये कोण आहे आणि कोण नाहीये आणि कोण कुठे आहे. त्यामुळे 48 जागांच्या वल्गना करू नये. पहिले तुम्ही मंत्रिमंडळ करून दाखवा. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीमधील 2 शिवसैनिकांनी पायी यात्रा सुरू केली आहे. सांगलीतून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत झालेली वाताहत पाहता निष्ठावंतांची ही पदयात्रा लक्षवेधी ठरतेय. शिवसेनेतल्या उभ्या फुटीनंतर शिवसेना कुणाची यावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामील झालेत. मात्र तळागाळातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं दाखवत सांगलीतल्या 2 शिवसैनिकांनी थेट मिरज तालुक्यातील आरस ते मातोश्रीपर्यंत पायी यात्रा सुरू केली आहे. अजय कलंगोडा पाटील आणि अक्षय अशोक बुरुड अशी या दोन्ही शिवसैनिकांची नावं आहेत. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे दोघे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शिवसेना पक्षप्रमुखांच्या भेटीसाठी पायी निघालेल्या या दोन्ही शिवसैनिकांना सांगली शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसैनिक आणि शिवसेना पक्षातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम आहेत. हा विश्वास देण्यासाठी ग्रामीण भागातील जनता शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहे, आदित्यजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहे. हे दर्शवण्यासाठी हे 2 शिवसैनिक आज सांगलीच्या शिवतीर्थाहून मातोश्रीकडे पायी चालत उद्धवजींची भेट घेण्यासाठी निघतायत. हिंदुत्वाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा हातात घेऊन या दोन्ही शिवसैनिकांनी पायी दिंडी सुरू केली आहे. हे दोघे दररोज 30 किलोमीटरचा प्रवास करतात. 7 ते 8 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचण्याची शक्यता व्यक्त होतीये. त्यामुळे एकीकडे दिग्गज नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना सांगलीतील या दोघा शिवसैनिकांनी दाखवलेली निष्ठा शिवसेनेसाठी नक्कीच दिलाशाची आहे. आसिफ मुरसल सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा ईडी कोठडीची मुदत ही उद्या संपतेय. त्यावर उद्या ईडी कोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊतांना उद्या जामीन मिळणार की त्यांची ईडी कोठडी वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तर गेल्या रविवारी संजय राऊतांना ईडीनं अटक केलेली होती. त्यानंतर ते ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार यांची चौकशी त्या प्रकरणात करण्यात आलेली आहे. आता उद्या कोर्टात संजय राऊतांच्या कोठडीबाबत ईडी काय भूमिका मांडतंय याकडे लक्ष असेल. त्यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. ती म्हणजे संजय राऊतांची पुन्हा एकदा मेडिकल तपासणी करण्यात आलेली होती. मेडिकल तपासणीनंतर राऊतांना पुन्हा ईडी कार्यालयामध्ये आणण्यात आलं. यावेळी संजय राऊतांनी मीडियाला हात दाखवत सर्व ओके असल्याचं इशाऱ्यानंच सांगितलं. तर दुसरीकडे सुनील राऊतांनी भाजपवर टीका करत भाजप मराठी माणसाला काम करू देत नसल्याचा आरोप केला. जे नियमानुसार 48 तासामध्ये मेडिकल करणं गरजेचं असं, त्या नियमानुसार आज राऊतसाहेबांचं सकाळी जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल करून आले. आता मी जस्ट त्यांना जेवण गेलेलं आहे. साहेब ओके आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मुंबईमधील पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय. शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडी कोठडीत जाण्याची वेळ आलेली आहे.
एकीकडे पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणावरून राजकारण पेटलेलं असताना दुसरीकडे पत्राचाळीतील बेघर झालेल्या रहिवाशांचं मात्र कुणालाच सोयरसुतक नाही. पाहुयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या एक तपाहून अधिक काळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेली मी दुर्दैवी पत्राचाळ. खरं तर माझा पुनर्विकास होईल आणि इथे राहणाऱ्या माझ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासामध्ये फ्लॅट मिळतील अशी माझी धारणा होती. पण घडलं काही वेगळंच. बिल्डर आणि राजकारण्यांच्या कथित साट्यालोट्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून माझा पुनर्विकास रखडलाय. आम्हाला काय नको, आम्हाला आमचा रूम द्या. ही शांताबाई सोनावणे माझ्या या दुर्दशेची साक्षीदार आहे. वयाच्या 13व्या वर्षी शांताबाई लग्न करून या पत्राचाळीत नांदायला आली. तिची उभी हयात माझ्या डोळ्यांसमोर गेली आहे. वय माझं 13 वर्ष होतं. लग्न झाल्यावर त्याच वर्षी मी इथं आले. पण आज त्या माणसांनी घराचं बेघर करून त्यांना काय मिळलं आम्हाला घरातून काढून. या नरेश सोनावणेची कहाणी तर मन सुन्न करणारी आहे. त्यांचं 8 जणांचं कुटुंब. एकीकडे चाळीचा पुनर्विकास रखडला आणि दुसरीकडे विकासकाने घर भाडं देणं सुद्धा बंद केलं. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न नरेशला पडला आणि त्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी मलाही जबर धक्का बसला. मग घरालाच कंटाळून, तर एवढी फॅमिली मोठी आहे, पैसे आणणार कुठून, हे करणार कुठून, त्याच्यापेक्षा संपलेलं बरं एकदा. की घर काय होणार नाही, आम्हालाही तसंच वाटतं. आमची पिढी अशीच रोडवरच राहणार असं वाटायला लागलं. माझ्या पुनर्विकासात हक्काचं घर मिळेल अशी प्रत्येकाला आशा होती. पण आता त्यांच्या आशा मावळल्यात. आता पोरं खाली खेळायला जातात तरी सुद्धा ते लोक म्हणतात रूम खाली करा, आवाज खूप असतो तुमचा. काय करायचं, आपलं स्वतःचं घर असतं तर असं बोलले नसते लोक की रूम खाली करा तुम्ही लोक. खरं तर मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेला असलेल्या 47 एकर क्षेत्रावर माझं जग होतं. तिथे एकेकाळी 772 कुटुंब गुण्या गोविंदानं राहायची. मात्र 2008 मध्ये म्हाडानं माझ्या पुनर्विकासाची योजना आखली. या पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी आणि इथले भाडेकरू रहिवासी यांच्यामध्ये करार झाला. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी म्हाडाची दिशाभूल करून या जागेच्या FSIची 9 विकासकांना परस्पर विक्री केल्याचा ईडीचा आरोप आहे. आणि ही विक्री साधारण 901 कोटी रुपयांना झाल्याचं ईडी म्हणतेय. ह्या सगळ्या व्यवहारातच माझा घात झाला आणि त्याचे परिणाम माझ्या या रहिवाशांना आजही भोगावे लागतायत. पत्राचाळीवर बुलडोजर चालला तेव्हा सर्वात शेवटी ह्या पार्वतीबाईंना आपलं घर सोडलं आणि त्यांनी अख्खी एक रात्र रस्त्यावर काढली. नाही, माझी इच्छाच नव्हती जायची. अशी घरं आपल्याला कुठं भेटणार नाहीत. त्यामुळे मी लाचलाच हे केली आणि ते बॉर्डर आलं तर सगळं तोडलं तर माझं सगळं सामान तिच्यातच गेलं. मला ते दुःख वाटतं. मी सगळ्यांच्या लाचलाच हे केली. या भंडारीबाईंच्या मुलीचं इथे घर होतं, पण आता आपलं घर कधी मिळणार याच्याकडे त्यांच्या नजरा लागून राहिल्यात. एखाद्या काय एकदा इथं नवरा पण कामाला नाही, असं आपला फिरता या करताना बसता आणि तिला तिथं ते प्रायव्हेटमध्ये 10,000 मध्ये काय करणार. या अर्धा भाडा तो दीर भरतो आणि अर्धाही भरतात. काय करायचा, गाय गरिबाच्या पोटावर पाय की नाही. दामोदर कांबळेनं उभं आयुष्य इथे घालवलंय. जवळ असलेलं सोनं नाणं गहाण ठेवून त्यांनी या चाळीमध्ये घर घेतलं, पण चाळीचा पुनर्विकास त्यांच्यासाठी आता मृगजळ ठरलाय. 5 तोळं सोनं सोनार अजून आणलेली थाय असतो तो. 500 रुपयासाठी मी 5 तोळं सोनं तिथं मोडलेलं आहे आणि 50 रुपये म्हाडाला मी बांद्र्याला जाऊन भरून आले आणि 5 रुपयाच्या फॉर्ममध्ये ही रूम मला मिळालेली आहे. माझी 5 पोरं 5 बाजूला गेली
आज ₹1,00,000 आम्हाला भरावं लागतात भाडं. पैसे बी नाही. आज 8 वर्षे झालं भाडं पण बंद, घर पण नाही. राहायचं कसं आणि जगायचं कसं? आम्ही ती विश्वासाने खाली केली आणि हे आज आम्ही लागलो आम्हाला वनवासच लागला आमच्या मागं. खाली केल्यापासून वनवास. दामोदर कांबळे असो की शांताबाई सोनावणे, एकेकाळी माझ्या आधाराने इथे राहत असलेल्या 750 कुटुंबाची पुनर्विकासाच्या नावाखाली पुरती दैना झाली आहे. ही सगळी कुटुंब देशोधडीला लागली आहेत, कारण माझा त्यांना असणारा आधारच काढून घेण्यात आलाय. सध्या या सगळ्या प्रकाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे. बिल्डर आणि राजकारण्यांवरती कारवाईचा बडगा सुद्धा उगारला गेलाय. मात्र माझा रखडलेला पुनर्विकास आणि इथल्या रहिवाशांचं काय, त्याच्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. आणि सरकारला सुद्धा त्याचं काही सोयर सुतक नाही, कारण इथल्या राजकारण्यांना केवळ आपलीच पोळी भाजून घ्यायची आहे. मी पत्राचाळ बोलतेय. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेक नंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. तहान लागली की प्रत्येक जण पाणवठा शोधतो. पाण्याची सोय नसल्यानं शौचालय किंवा जिथून पिऊ नये अशा ठिकाणाहूनही नाईलाजानं पाणी भरणारेही काही जण मुंबईत दिसतात. पण मुंबईतलं हे चित्र आता कायमस्वरूपी बदलणार आहे, कारण शेकडो वर्ष जुने आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारसा असलेले प्याऊ मोफत आणि शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी सज्ज होत आहेत. मुंबईत 1860 सालापासून असे प्याऊ बांधले गेले. कालांतरानं मुंबईची रचना बदलत गेली आणि हे प्याऊ लपले गेले, दुर्लक्षित झाले. मात्र आता हेच प्याऊ लोकांसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रयत्न करते. या मागचा एकच उद्देश आहे की मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे मोफत मिळावं. मुंबई महापालिकेचा वारसा जतन विभाग सध्या मुंबईतील प्याऊंची पुनर्बांधणी करतोय. अठराव्या शतकात राजे महाराजे, ब्रिटिश सैनिकांचे घोडे आणि इतर पाळलेले प्राणी मुंबईच्या मरीन लाईन्स भागात वास्तव्याला होते. या प्राण्यांसाठी आणि सेवेवर असणाऱ्या कामगार फौजदारांसाठी हे प्याऊ बांधण्यात आले होते. प्राण्यांसाठी हौद तर माणसांसाठी नळाची व्यवस्था होती. पण मुंबई बदलत गेली आणि हे प्याऊ नव्या बांधकामात झाकले गेले. 21-22 प्यावमधले जे 4 पूर्ण झाले आणि मग आता 18 जे राहिले ते एकत्रितपणे ते करावा असा एक विचार आम्ही एकत्रितपणे महानगरपालिकेबरोबर डिस्कशन करून केलंय. मुंबईतील जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेजवळ 4 प्याऊ आहेत. फ्लोरा फाउंटन, GPO शिवाजी पार्क, मेट्रो सिनेमा, मुंबईच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात प्याऊ बांधले गेलेले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळचा हा प्याऊ आहे. माधवदास लक्ष्मीदास कोठारी यांनी आपल्या आई वडिलांच्या आठवणीत 1913 साली हा प्याऊ बांधलाय. म्हणजेच 100 वर्षापूर्वीचं असं हे बांधकाम आहे. अतिशय सुंदर त्याच्यावर नक्षीकाम आहे. हे पाहताना असं वाटतं जणू एक मंदिरच आहे. या प्याऊजवळ फक्त पाणी पिण्याची सोय नसेल तर सोबतच पायऱ्या सुद्धा असतील ज्याचं काम केलं जात आहे. वारसा जतन विभागानं जेव्हा याची नोंद घेतली तेव्हा असं समजलं की या प्याऊचा अर्धा भाग हा फुटपाथच्या खाली गेलाय. त्यामुळं तिथं सुद्धा खोदकाम करण्यात आलं आणि एक हौद आढळला जो प्राण्यांसाठी म्हणजे 100 वर्षापूर्वी इथं जे घोडे असायचे, प्राणी असायचे त्यांच्यासाठी हा हौद असायचा आणि तो सुद्धा आता पुन्हा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळं मुंबईकरांसाठी एक पाण्याची सोय होईलच, मात्र सोबतच त्यांना एक विरंगुळा म्हणून एक कट्टा सुद्धा असणार आहे.
धावपळीच्या युगातही नागरिकांनी थोडा वेळ पाणी पिण्यासाठी काढावा आणि क्षणभर विश्रांतीही घ्यावी या उद्देशानं हे प्याऊ बांधले गेले. तर तो शिवाजी पार्क असल्यामुळे मग त्यांनी थोडीशी आजूबाजूची जागा त्याचा आम्ही कट्टा म्हणून तयार केली, की म्हणजे नुसतंच ते प्याऊ असं नुसतं पाणी प्यायला, मग तिकडे कोणतरी बसेल, गप्पा मारेल अशी सोय किंवा डिझाईन आम्ही तसं केलेलं आहे. प्याऊमध्ये येणाऱ्या पाण्याचं शुद्धीकरण केलं जात आहे. पाणी पिण्यायोग्य असल्याची पडताळणी होतीये. बांधणी डागडुजी करतानाही वेगवेगळ्या दुर्मिळ खडकांचा वापर केला जातोय किंवा मग सुंदर कलाकृती शिल्प साकारून या प्याऊंना देखणं रूप दिलं जात आहे. प्याऊंना ऐतिहासिक रूप देण्यामागं अनेक कारण आहेत. इट हॅज अ कल्चरल इम्पॉर्टन्स, त्याला एक सांस्कृतिक वारसा आहे, सांस्कृतिक महत्त्व आहे. तर फक्त म्हणजे पिण्याची पाण्याची क्रिया ही पण एक सांस्कृतिक त्याला एक वारसा आपण प्राप्त होतो. हे ड्यूड्रॉप्स आहेत, ते दवबिंदू आहेत छोटे छोटे, त्याला त्याच्यातलं सौंदर्य पण आपण जर उपभोग त्याचा जर आनंद घेतला तर आय थिंक एक वेगळा आनंद मिळू शकतो आपल्याला. फिल्टर्ड वॉटर पिणाऱ्यांसाठी कदाचित या मोफत पाण्याला महत्व नसेल. पालिकेच्या या कामासाठी करोडो रुपये खर्च होणार आहेत. पण मुंबईच्या रस्त्यांवर राहणाऱ्या गरिबांपासून सफाई कामगार, माथाडी कामगार आणि अनेक गरजू लोकांची तहान मात्र हे पाणी नक्की भागवेल. दक्षिण मुंबईच्या अद्भुत बांधकामांना साजेसे असे हे प्याऊ शहराची शोभा आणखी वाढवतील एवढं निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यानंतर वळूयात दुसऱ्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. पोपट शिट्ट्या मारत असल्यानं मालकावरती गुन्हा दाखल झाल्याची घटना पुण्यात घडलेली आहे. पुण्यातल्या पाटील इस्टेट परिसरामध्ये राहणाऱ्या अकबर अमजद खान या तरुणानं एक पोपट पाळला. हा पोपट वारंवार आपल्याकडे पाहून शिट्ट्या मारत असल्याची तक्रार सुरेश शिंदे यांनी केली आणि त्यावर चिडलेल्या अकबर खान यांनी शिंदेंना शिवीगाळ केली. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी त्या समोरच्यांना विनंती केली, मला हे पोपट जो आहे याचा आवाज किर किर किर, मला झोप येत नाही, मला फार त्रास होतोय, तर त्याला कुठंतरी ठेवा. तर तो जो अकबर खान आहे तो म्हणतो माझ्या पिंजऱ्याला हात लावून बघ, तुझे हातपाय तोडून टाकेन. कुत्रा अंगावरती आला म्हणून एका तरुणीनं कुत्र्याच्या मालकाविरोधात पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात कुत्रा मालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. इथे पेईंग गेस्ट म्हणून राहणारी एक तरुणी दुकानात काही सामान घेण्यासाठी गेलेली होती आणि तिथे एक व्यक्ती आपल्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी घेऊन आला होता. त्यातील एक कुत्रा त्या तरुणीच्या अंगावरती गेला. तिने याबाबत तक्रारही केली. कुत्र्याच्या मालकानं तिला शिवीगाळ केली आणि याविरोधात तरुणीनं चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शिवाजी हाउसिंग सोसाइटी में जो भी वहाँ पे पुलिस है वो 2 मिनट के रास्ते पे आधे घंटे बाद आ रही है, और उसके बाद उन्होंने मुझे एक स्टेशन से चतुर सिंह पुलिस स्टेशन आई हूँ मैंने कंप्लेन कल शाम से करी है, कोई एक्शन नहीं लिया है. डिजिटल आणि स्मार्ट युगामध्ये मोबाईलमुळे स्वतःच्या सुरक्षिततेसह आपल्या कष्टाची जमा पुंजी देखील धोक्यात आलेली आहे. पूर्वी चोऱ्या, घरफोडी आणि दरोडे टाकून लुटलं जायचं, पण आता काळ बदलला. चोरटे देखील नवनवीन फंडे शोधतायत. डिजिटल युगामधील भामट्यांच्या प्रतापावरील हा आमचा स्पेशल रिपोर्ट. ऑनलाईन व्यवहार करताय, सावधान. ऑनलाईन भूलथापांना बळी पडू नका. बीड जिल्ह्यात ऑनलाईन लूट. तब्बल 2 कोटींचा घातलाय गंडा. गेल्या 7 महिन्यात मांडलाय उच्छाद. तब्बल 218 जणांना ऑनलाईन लुटलं. बीड जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चालू वर्षातील 7 महिन्यात तब्बल 218 जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे आणि त्यात तब्बल 2 कोटी रुपयांना या भामट्यांनी गंडा घातलाय. बीडच्या गेवराई तालुक्यातील जोगाईवाडी गावातील वाल्मिक मावस्कर यांना कॉल करून लुटण्याचा प्रकार नुकताच घडलाय. ऑनलाईन एक कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर त्यांनी मला एक OTP विचारला
आणि ओ टी पी विचारल्यानंतर त्यांनी माझ्या खात्यातून काही पैसे काढले. सायबर पोलीस ठाणे बीड या ठिकाणी मी गुन्हा नोंदण्यासाठी आलेलो आहे. सोशल मीडियावरील फसवणुकीच्या तक्रारीसह ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही सध्याच्या घडीला खूप वाढलेत. ऑनलाईन लॉटरी ॲपवरून कर्ज आणि कर्ज घेतल्यानंतर अश्लील व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलिंग देखील केलं जातं आणि त्यातील काही गुन्ह्यांची उकल केल्याचंही सायबर पोलिसांचं म्हणणं आहे. तर नवीन याच्यानुसार सायबर क्रिमिनल सिस्टीममधले लूप होल्स शोधतच असतात आणि नवीन क्लुप्त्या वापरून नागरिकांना कसं लालच देता येईल, कसं त्यांना भीती घालता येईल असं ते करत असतात. तर सायबर क्रिमिनल ऑलरेडी भीतीने हे करतात. ते डिजिटल झाले तर नागरिकांनी याबाबतीत सजगता बाळगणं आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खात्री झाल्याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये आणि आपली फसवणूक होण्याआधीच सजग व्हावं असं न्यूज 18 लोकमत देखील आवाहन करत आहे. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. अकोल्यामध्ये एकाच महाविद्यालयातील 4 विद्यार्थी 1 ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. कॉलेजला गेलेले हे विद्यार्थी घरी परतलेच नाहीयेत. यामागचं कारण पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. अकोल्यात एकाच महाविद्यालयात शिकणारे 3 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी 1 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले आहेत. हे विद्यार्थी कॉलेजला गेले आणि परत काही आलेच नाहीत. यातली 1 विद्यार्थिनी 4 विषयात नापास झाली होती. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 1 तारखेला त्या मुलीचा एका मैत्रिणीला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की माझं ॲडमिशन होते की नाही. म्हणजे तिला खूप संभ्रम वाटत होतं. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये सुद्धा होती. तपास चालू आहे सध्या. त्यांची अजून माहिती भेटली नाही. तपासामध्ये जसं निष्पन्न होईल त्या दिशेने तपास करण्यात येईल. मुलं बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातले सदस्य आता चिंतेत आहेत. बेपत्ता होण्यामागचं नेमकं कारणही समोर आलं नाहीये. त्यामुळे बेपत्ता झालेल्या मुलांच्या मित्रांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले आहेत. 4च्या सुमारास CCTV फुटेज पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ते कॉलेजमधून बाहेर निघून गेलेले आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी तिचे पालक आले असता ही बाब लक्षात आली की सदर विद्यार्थिनी ही घरी आली नाहीये. बेपत्ता होण्यामागचं कारण काय? हे तरुण तरुणी नेमकं कुठे गेले असतील असा प्रश्न आता कुटुंबियांबरोबर शिक्षकांना सुद्धा पडलाय. त्यामुळे ही मुलं जिकडे आहेत तिकडे सुरक्षित राहावीत आणि पोलिसांनाही त्यांना शोधण्यात यश मिळावं इतकंच. कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला. वर्धा तालुक्याच्या तळेगाव येथे 2 कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आलं. मात्र गेल्या 4 वर्षांपासून आरोग्य केंद्रातील प्रसूती विभाग आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची परवड होते. ही अवस्था आहे वर्ध्याच्या तळेगाव तालुक्यातल्या प्राथमिक उपचार केंद्राची. या प्राथमिक उपचार केंद्रात प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग बंद आहेत. लॅब आहे पण टेक्निशियन नाही. प्रसूती विभाग आहे पण आरोग्य सेविका नाही. रुग्णवाहिकाही एकच, तीही बंद. त्यामुळे या उपचार केंद्रात येणाऱ्या 22 गावांची परवड होतीये. आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा इथे प्रसूतीगृह, त्याच्यानंतर शस्त्रक्रिया आणि आपल्या लॅब असिस्टंट नसल्यामुळे लॅबसुद्धा बंद आहे. इथे पाहिजे तशा सुविधा अजूनही उपलब्ध नाही. फक्त पेशंट आला की गोळ्या आणि इंजेक्शन देण्याचं काम चालते. या आरोग्य केंद्रात वर्षभरात जवळपास 150हून अधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र गेल्या 4 वर्षांपासून शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना याचा मोठा त्रास होतोय. पूर्वी याच्या शस्त्रक्रिया भरपूर व्हायच्या ना, इथल्या भरपूर व्हायच्या इथे शस्त्रक्रिया. ती जी आता एलयूची जे आहे मेन, ज्याच्याकडे जो शस्त्रक्रियाचा जो तिथला ओटीचा जो भाग पाहते ही एलयूची पाहते. आपल्या इथं एलयूची जागा रिक्त आहे आपल्या इथं. आणि ही बाई होती तर व्हॉलंटियर घेतलं तिने, तर आपली इथली नवीन जागा भरायची आहे. त्याच्यामुळे सध्या चार्ज आपल्याकडे आहे, त्याचावाला पाहायचा भार आपण ते पाहून राहिलो, त्यानुसार आपण करून राहिलो. कोट्यवधींचा खर्च करून रुग्णालय उभारलं. कामाचं श्रेय घेण्यासाठी काम होण्यापूर्वीच उद्घाटन केलं
मात्र रुग्णांची हेळसांड कधी थांबणार हा प्रश्न अजून तसाच आहे. त्यामुळे प्रशासनानं थोडं रुग्णांच्या समस्येकडेही लक्ष द्यावं. ज्यांच्यासाठी रुग्णालयाचं बांधकाम केलं त्यांचीही सेवा करावी एवढंच. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. नंदुरबारमधील बालविवाहांची धक्कादायक आकडेवारी आता समोर आलेली आहे. कोरोनाच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये 18.96% बालविवाह झाले आहेत. हा आकडा 9,983 इतका असून राज्यात आतापर्यंतच्या बालविवाहाची ही सर्वात मोठी नोंद आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे यातील 4.37% म्हणजेच 2,305 महिला 18 वर्षांच्या आतच गर्भवती किंवा 2 मुलांच्या आई झाल्याचंही समोर आलंय. या आकडेवारीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. बालविवाह रोखण्यासाठी अनेक संस्था काम करतात, जनजागृतीही केली जाते, मात्र तरीही लपून छपून हे बालविवाह केले जातात. यापुढे असे बालविवाह होणार नाही याची काळजी घेणार असल्याचं प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलंय. जिल्ह्यामध्ये महिला बालकल्याण विभागाने याबद्दल माहिती घेतली असता की अल्पवयीन मुलींचे काही विवाह झालेले आहेत. नक्कीच याची आपण पूर्ण तपासणी करत आहोत. आलेला डेटा खरा खोटा तोही तपासत आहोत आणि आपण यापुढे बालविवाह होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी मॅडम असतील, आम्ही असतील, सर्व विभागांच्या एक बैठका घेऊन यापुढे बालविवाह शक्यतो होणारच नाही आणि होत असतील तर वेळेवर त्यांच्यावर कारवाई कशी होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. नंदुरबार जिल्ह्यामधल्या तळोदा, अक्कलकोट, धडगावमध्ये तर 75% मायग्रेशन होतं 8 महिने आणि मग या मायग्रेशनमधून महिलांचं शोषण सुद्धा समोर आलं. म्हणून मग लवकर लग्न करण्याची परंपराही समोर आली. दारिद्र्यातनं लवकर लग्न करणं, आपल्या घरातला खाते तोंड कमी करणं, या सगळ्या याच्यामधून हे दुष्टचक्र उभं राहिलं. हे दुष्टचक्र जर आपल्याला भेदायचं असेल तर नुसत्या समाजाची जबाबदारी नाही तर सरकार आणि प्रशासनाची पण जबाबदारी आहे. बायोगॅस प्रकल्प म्हणजे द्राविडी प्राणायाम अशी जुनी समजूत आहे. मात्र आता प्लास्टिकच्या फुग्याच्या साह्यानं देखील बायोगॅस प्रकल्प उभारता येणारं नवं तंत्रज्ञान आलंय. यात आता भंडारा जिल्ह्यानं काट टाकलेली असून शेतकऱ्यांनी बायोगॅसच्या यशस्वी प्रयोग सुरू केलेला आहे. पाहूयात हा रिपोर्ट. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तुमसर आणि मोहाडी इथल्या 2000हून अधिक कुटुंबांनी बायोगॅस कनेक्शन घेतलंय आणि ते या शेतकरी कुटुंबांसाठी फायदेशीरही ठरत आहे. क्लायमेट चेंज या विषयावर आधारित उपक्रम राबवत आहेत. त्यात बायोगॅस हा एक विषय आहे का त्याच्यामुळे आपण क्लायमेट चेंजमध्ये मदत होते. ज्यात शेणापासून जे मिथेन गॅस वातावरणात मिसळत आहे, जे हानिकारक आहे वातावरणासाठी, त्याचमार्फत लोकांना बायोगॅसच्या माध्यमातून मिथेन गॅस हे इंधन म्हणून एक स्वरूप मिळालं आहे. एक ज्यामुळे आपली जे सिलेंडरची बचत होत आहे व क्लायमेट चेंजमध्ये सुद्धा मदत होत आहे. गोबर गॅस प्लांटमधनं तयार होणाऱ्या गॅसनं या कुटुंबांचा सगळा स्वयंपाक बनतो. या कुटुंबातल्या महिला केवळ एक वेळच नाही तर रात्रीचं जेवण सुद्धा बनवतात. याशिवाय टाकाऊ शेणही शेतात खत म्हणून वापरलं जातं. घरातल्या 3 ते 4 जनावरांच्या सुमारे 25 किलो शेणातनं एका दिवसात सुमारे 5 ते 6 किलो गॅस तयार होतो. या गॅसपासनं दिवसभराचं अन्न तयार केलं जातं. प्लांटमधून निघणारा गॅस थेट किचनमध्ये पाईपद्वारे पुरवला जातो. आता LPG गॅस सिलेंडरची किंमत 1100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ही योजना लोकांसाठी वरदान ठरतीये. रुरल असोसिएशन बायोगॅस कंपनीच्या माध्यमातून माझ्याकडे मी बायोगॅस तयार केलेला आहे आणि ते बायोगॅस माझं दिवाळीच्या कालावधीत सुरू झालेलं आहे. तेव्हापासूनचे मी अजूनपर्यंत मला वर्षाचे 10 ते 12 सिलेंडर जे लागतात ते मी सिलेंडर अजूनपर्यंत घेतलेले नाही आणि सिलेंडर जे 1100 काही रुपयाचे होते ते माझे 1100 प्रमाणे 11,000 रुपयाची बचत झालेली आहे आणि ती बचत मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि शैक्षणिक पात्रतेसाठी खर्च करते. पैशाची खूप बचत होते आणि त्याच गॅसच्या शेणामुळे आमचं शेणखतही चांगलं होते आणि तो शेतीला चांगला यूज होते. असं म्हणून आम्ही गावात सांगत होतो परंतु लोक मानत नव्हते. तरी पण आता गावामध्ये बरेचसे आमच्या पाहून लोकांनी खूप साऱ्या गॅसेस बनवल्या आहेत आणि अजूनही लोक इच्छुक आहेत. एकीकडे गगनाला भिडत चाललेल्या गॅसच्या किमती आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्याची आर्थिक गोची होत चाललेली असतानाच बायोगॅस प्रकल्प महागाईच्या जाचातून काहीसा दिलासा देणारा नक्कीच ठरतोय
एवढं मात्र खरं. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. नंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं स्टिपल चेसमध्ये रौप्य पदक मिळवलं. एका शेतकऱ्याच्या मुलानं ही कामगिरी केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. आशीर्वाद मुलाला म्हणलं आपलं चांगलं झालं, कल्याण झालं, कष्टाचं फळ मिळालं. खूप मला समाधान वाटले. आज कष्ट भरपूर केलं त्याचे मला लय अभिमान वाटला की समाधान वाटले आपल्याला. हा आनंद मुलाच्या यशानंतर एका बापाचा. अविनाश साबळे ऑफ इंडिया. राष्ट्रकुल स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेनं स्टेपल चेसमध्ये रौप्य पदकावर नाव कोरलं आणि बीडमध्ये एकच जल्लोष झाला. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशनं या अगोदर सुद्धा स्टेपल चेसमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. मुलगा आयुष्यात एवढी मोठी कामगिरी करेल असं कधी या भाबड्या बापाला वाटलंही नव्हतं. मात्र मुलाचा फोन आला आणि आनंदानं आई वडिलांचे डोळे पाणावले. आज त्याला सिल्वर मेडल मिळाल्यामुळं भरपूर मला आनंद वाटतो की अविनाशने भरपूर कष्ट घेतले आणि आपल्या देशाला सिल्वर मेडल मिळवून दिलंय. इथून पुढे बी अशा देशासाठी कामगिरी करत राहावा अशीच आपली इच्छा आहे. आपल्या गरीब कुटुंबातून मुलगा अविनाशने भली मोठी कामगिरी करून दाखवली, हेच आम्हाला अभिमान वाटतो आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची ॲथलीट्सची पदक मिळवण्यासाठीची घोडदौड सुरूच आहे. बीडच्या या शेतकरी मुलानं राष्ट्रकुल स्पर्धेत कमाल केली आहे. अविनाश साबळेनं 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदक पटकावलंय. सिल्वर मेडल मिळालं त्याचा आम्हाला एकदम आनंद आहे. आम्हाला तर ते खेळातलं काही कळत बी नाही. चांगला आहे, आशीर्वाद आहे आमच्या दादाला आमचा एवढा. आणि सगळ्यांनी पण असाच आशीर्वाद द्यावा. त्याच्या पाठीमागे दुसऱ्या मुलांनी पण असंच मोठं व्हावा. अविनाश हा भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे. यावर्षी मे महिन्यात 5000 मीटर शर्यतीमध्ये 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत अविनाशनं इतिहास रचला. या अगोदर अनेक अपयशांचा सामना अविनाशनं केलेला आहे. मात्र या अपयशानंतर अविनाशला मिळालेलं हे यश खरंच अनमोल आहे आणि त्याचं हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल एवढं मात्र नक्की. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. यंदा भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 आणि 15 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकावून हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलंय. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू काश्मीरमध्येही स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची तयारी सुरू आहे. जम्मूच्या बारामुल्ला जिल्ह्यात कलम 370 रद्द केल्याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी तिरंगा रॅली काढली. चलिए घर घर में तिरंगा लगाने के लिए, इसकी हमारे को बहुत खुशी हुई है. और आज हमने हर घर में वो रैली भी एक गांव वालों की निकाली, उसमें छोटे बड़े स्कूली बच्चे सब लोग मेरे शामिल थे और हर घर में पहले तिरंगा लगाया, उसके बाद में हमारी रैली निकली. इस तरह की फ़ौज की तरफ से कुछ फैसिलिटी प्रोवाइड की गई जिसमें यहाँ के बच्चों वगैरह ने हिस्सा लिया, जिसका मकसद ये था कि तिरंगे से हर एक घर को जोड़ना है. और इस तरह से यहाँ पर हमने मार्च पास भी की जिसमें हर घर में हम तिरंगा लेकर गए और यहाँ हर घर में तिरंगा लगाया.